नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन बँक बघत आहोत. क्वेश्चन बँक मधला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 4 बघणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 4, युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ x³ + 2x² - 8 = 0. किती इटरेशन कॅल्क्युलेट करायचे आहेत? 3 इटरेशन. आणि कोणती मेथड वापरायची आहे? रेग्युलर फॉल्सी मेथड. ठीक आहे. गिवन व्हॅल्यू लिहा. काय या ठिकाणी लिहिता? काय दिलेलं आहे आपल्याला? काय दिलेलं आहे? x³ + 2x² - 8 = 0. मग f of x इक्वल्स टू काय? x³ + 2x² - 8, राईट? x³ 2x² - 8. इक्वेशन व्यवस्थित लिहून घ्यायचं, करेक्ट लिहून घ्यायचं. कारण इक्वेशन मध्ये आपण क्यूबच्या ठिकाणी स्क्वेअर केलं आणि ज्या ठिकाणी स्क्वेअर आहे तिथं नाही घेतलं, एक जरी आपण मिस्टेक केलं की पूर्ण प्रॉब्लेम आपला रॉंग होतो. त्यामुळं जे प्रॉब्लेम मध्ये इक्वेशन दिलंय तेच इक्वेशन व्यवस्थित लिहिलंय का नाही एकदा क्रॉस चेक करायचं, राईट? चला, याला काय द्यायचं? इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 दिलं. मग पुट x equals to 0 in equation 1, right? Put x equals to 0 in equation 1. पुट करा. मग या ठिकाणी f of x आहे, काय होईल? f of 0 होईल, कारण x च्या ठिकाणी 0 ठेवायचा आहे. x चा क्यूब म्हणजे 0 चा क्यूब होईल. 2 into x² म्हणजे हा 0 चा स्क्वेअर -8. ठीक आहे. सॉल्व करून घ्या. 0 चा क्यूब काय येईल रे? 0 येईल. 2 into हे 0 चा स्क्वेअर 0 येईल. 2 into 0 0 येईल, -8. ठीक आहे. मग काय आलं? -8 which is less than 0, राईट? f of 0 equals to व्हॅल्यू मिळाली आपल्याला. नेक्स्ट काय करायचं? पुट x equals to x equals to 1 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू 1 ठेवा. सांगा मग f of x च्या ठिकाणी काय ठेवायचं? 1 ठेवायचं. इक्वल्स टू 1³ + 2 x च्या ठिकाणी 1² - 8. ठीक आहे. हे 1 चा क्यूब 1च येईल, राईट? 2 into हे 1 चा स्क्वेअर 1च येईल. 2 into 1 2 येईल, -8, राईट? हे +3 होईल आणि -8 आहे, राईट? किती येईल मग? -5 which is less than 0. f of 1 ची व्हॅल्यू काय आली? -5 आली. ठीक आहे. साइन चेंज टेक्स प्लेस झालंय का? नाही. मग अजून आपल्याला व्हॅल्यू पुट करावं लागतील. पुट काय करायचं? पुट x equals to किती पुट करायचं रे? 2. x equals to 2 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये. मग बघा f of x च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे? 2, म्हणजे f of 2 होईल, राईट? x³ म्हणजे काय होईल? हा 2 चा क्यूब होईल, प्लस 2 into x म्हणजे किती? 2 चा स्क्वेअर, राईट? -8. चला सॉल्व करून घ्या. 2 चा क्यूब म्हणजे किती येईल? 2 into 2 into 2 4 into 2 8, म्हणजे इथं 8 प्लस 2 चा स्क्वेअर 4 into 2 8 -8. हे +8 -8 0 होऊन जाईल. आन्सर काय येईल रे? 8 येईल, ग्रेटर दॅन 0. साइन चेंज झाला का नाही? ठीक आहे. साइन चेंज झाला. इथं मायनस मिळालं आपल्याला आणि ह्या ठिकाणी प्लस मिळालं. हे f of 2 ची व्हॅल्यू. मग साइन चेंज टेक्स प्लेस झालं. या ठिकाणी लिहू शकता, देअरफॉर द साइन चेंज टेक्स प्लेस बिटवीन कुठून कुठं झाला रे? हा 1 to 2, राईट? 1, 2. मग डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम सगळ्यात पहिल्यांदा x equals to 1 ठेवलं होतं. 1 लिहून घ्या, राईट? 1 लिहिलात. f of 1 ची व्हॅल्यू लिहा.
एफ ऑफ 1 इक्वल्स टू -5. कुठून घेतली ही व्हॅल्यू बघा, एफ ऑफ 1 इक्वल्स टू -5, राईट. हा, नेक्स्ट व्हॅल्यू काय पुट केलं होतं आपण, 2x इक्वल्स टू 2. मग इथं 2 लिहा. या ठिकाणी एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 8. ठीक आहे. मग ह्या इक्वेशनचं जे रूट आहे, देअरफॉर द रूट लाईज बिटवीन 1 to 2. ठीक आहे. द रूट लाईज बिटवीन 1 to 2. ठीक आहे. 1 to 2 झालं. ही झाली फर्स्ट स्टेप. किती इटरेशन काढायचे आहेत आपल्याला, 3 इटरेशन काढायचे आहेत. मग आता फर्स्ट इटरेशन कॅल्क्युलेट करू आपण. इटरेशन नंबर 1. ठीक आहे. इटरेशन फर्स्ट इटरेशन ठीक आहे. फर्स्ट इटरेशन काढत असताना आपल्याला व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. कशाच्या, हा, ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू आहे 1. बघा, हे 1 घेतलं मी, ए ची व्हॅल्यू. मग एफ ऑफ ए म्हणजे किती, 1, म्हणजेच एफ ऑफ 1. बघा, ए ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, म्हणून इथं 1 ठेवलं. किती आहे ए ची व्हॅल्यू, -5, राईट, -5. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे, -5. त्यानंतर बी ची व्हॅल्यू किती आहे, 2, राईट. एफ ऑफ बी म्हणजे ह्या ठिकाणी एफ ऑफ बी म्हणजे काय, बी म्हणजे किती रे, 2. मग इथं मी एफ ऑफ 2 लिहू शकतो, इक्वल्स टू किती आली व्हॅल्यू ह्याची, 8. ठीक आहे. ही व्हॅल्यू लिहून घेतलं. मग आपला बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड काय फॉर्म्युला आहे बघा, देअरफॉर बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड काय फॉर्म्युला आहे, C इक्वल्स टू A इंटू एफ ऑफ बी मायनस B इंटू एफ ऑफ A अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ A, राईट. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू ह्या ठिकाणी काय करायच्या, पुट करायच्या. इथं पुट करूया. बघा, आपल्याला A ची व्हॅल्यू माहिती आहे, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू माहिती आहे, बी ची व्हॅल्यू माहिती आहे, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू माहिती आहे. मग या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत, फक्त याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, पुट करायचं आहे. ठीक आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू आहे 1 इंटू एफ ऑफ बी ची व्हॅल्यू आहे 8 म्हणजे इंटू 8 मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे, बी ची व्हॅल्यू आहे 2, राईट. बी ची व्हॅल्यू आहे 2 आणि एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे -5. ठीक आहे. ज्या ठिकाणी मायनस आहे तिथं मायनस घ्या, ज्या ठिकाणी प्लस असेल प्लस घ्या, जिथं इंटू आहे तिथं इंटू करायचं म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं, जिथं ऍडिशन आहे ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. ठीक आहे. एफ ऑफ बी काय आहे, एफ ऑफ बी आहे 8 हा मायनस फॉर्म्युल्यामधला, राईट. एफ ऑफ ए काय आहे -5. ठीक आहे. हा -5. ठीक आहे. हा, चला नेक्स्ट बघा, सॉल्व करा आता याला. 1 इंटू 8 मायनस मायनस प्लस होते, हे 2 इंटू 5 करायचं 10 येते, राईट. हे 8 प्लस हे मायनस मायनस काय होते, प्लस 5 म्हणजे 8 + 10 18 डिवायडेड बाय 13. आन्सर सांगा मला, कॅल्सी वरती कॅल्क्युलेट करून आन्सर सांगा. 18 डिवायडेड बाय 13. हा, कॅल्सी मध्ये तुम्ही 18/13 जर केलात तर तुम्हाला आन्सर काय मिळते रे बाळांनो, 1.3846 मिळालं. ठीक आहे. तुम्हाला सुद्धा हेच आन्सर मिळालं असेल. मग काय करायचं, आता ही व्हॅल्यू कशामध्ये पुट करायची, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं. पुट x इक्वल्स टू 1.3846 इन इक्वेशन 1, राईट. इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं. मग एफ ऑफ एक्स च्या ठिकाणी बघा, एफ ऑफ एक्स च्या ठिकाणी काय येईल, 1.3846 इक्वल्स टू एक्स क्यूब म्हणजे काय, 1.3846 क्यूब, राईट, प्लस 2x म्हणजे काय, 1.3846 एक्सचा स्क्वेअर आहे म्हणून इथं सुद्धा स्क्वेअर घ्यायचा -8. ठीक आहे. आता हे सुद्धा
कॅल्सी मध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, इथं ब्रॅकेट घ्या, याचा क्यूब करा, प्लस इथं 2 आहे राईट, इथं ब्रॅकेट घ्या, याचा स्क्वेअर करा, -8 करा आणि मला आन्सर सांगा काय येते. f ऑफ 1.3846 इक्वल्स टू, हा चला आन्सर सांगा. बघा कॅल्सी वरती तुम्ही हे जर केलात व्यवस्थित, मी सुद्धा कॅल्सी वरती केलेलं आहे, -1.5113 आन्सर यायलंय का तुमचं. ठीक आहे, बघा माझं हे आन्सर आलेलं आहे, तुमचं पण हेच येईल राईट. मग हे आन्सर मिळालं आपल्याला. हे आन्सर मिळाल्यानंतर आता डायग्राम चेंज करायची आपल्याला. ठीक आहे, बघा हे आन्सर मायनस आलं म्हणजे ही मायनसची व्हॅल्यू रिप्लेस होणार, ही जसल्या तसं येणार. ठीक आहे, सेम ऍज इट इज राईट. मग चला आपण आता डायग्राम ड्रॉ करूया. डायग्राम पहिल्याच्या डायग्रामचा रेफरन्स घ्यायचा डायग्राम ड्रॉ करत असताना. ठीक आहे, आता हे ऍज इट इज येईल 2. ठीक आहे, f ऑफ 2 काय आहे, f ऑफ 2 8 आहे राईट, f ऑफ 2 8 आहे. मग आता ह्या ठिकाणी 1 आहे, मग 1 घ्यायचं का नाही, 1.3846 घ्यायचं, 1.3846. मग f ऑफ 1.3846 इक्वल्स टू काय मिळाला आन्सर, -1.5113. ठीक आहे, मायनस आहे. ठीक आहे, ही डायग्राम बघा. बघा पहिल्यांदा आपल्याला रूट जो आहे ह्या इक्वेशनचा, जे काय दिलेलं इक्वेशन आहे आपलं, त्याचा रूट कुठून कुठं होता, 1 to 2 मध्ये होता. जेव्हा आपण फर्स्ट इटरेशन घेतलो तेव्हा 1.3846 to 2 च्या मध्ये आहे राईट. मग आता ही डायग्राम मिळाली, हे झालं आपलं फर्स्ट इटरेशन. मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता द रूट लाईज बिटवीन कुठून कुठं रे, हा 1.3846 to 2. ठीक आहे, आता सेकंड इटरेशन कॅल्क्युलेट करायचं. सेकंड इटरेशन, चला सेकंड इटरेशन कॅल्क्युलेट करूया आता. सेकंड इटरेशन, ठीक आहे, हा लिहा सेकंड इटरेशन काढताना व्हॅल्यू ए म्हणजे ही व्हॅल्यू घ्यायची, बी म्हणजे हे व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे, हा ए ची किती व्हॅल्यू आहे, ए ची व्हॅल्यू आहे 1.3846 राईट. मग f ऑफ ए म्हणजेच f ऑफ 1.3846 याची व्हॅल्यू किती आहे, -1.5113. ठीक आहे, मग बी ची व्हॅल्यू घ्या, बी ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे राईट. f ऑफ बी म्हणजे f ऑफ 2, कारण बी ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे राईट. हा नेक्स्ट मग f ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आहे, 8 आहे. चला आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू माहित झाल्या. a ची व्हॅल्यू माहित झाली, f ऑफ b ची व्हॅल्यू माहित झाली, f ऑफ a ची व्हॅल्यू माहित झाली. ठीक आहे, तर ह्या सगळ्या व्हॅल्यू माहित झाल्यात. मग फॉर्म्युला यूज करा. बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड, therefore by using regular fallacy method, ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे रे, C इक्वल्स टू A इंटू f ऑफ B मायनस B इंटू f ऑफ A अपॉन f ऑफ B मायनस f ऑफ A राईट. मग या सगळ्या व्हॅल्यू त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. ठीक आहे, हा तर ह्या सगळ्या व्हॅल्यू ठेवा. सगळ्या व्हॅल्यू त्या ठिकाणी ठेवा. हा C इक्वल्स टू काय ते सांगा, A ची व्हॅल्यू किती आहे, 1.3846. f ऑफ B ची व्हॅल्यू आहे 8 मायनस B ची व्हॅल्यू किती आहे, B ची व्हॅल्यू आहे 2 इंटू f ऑफ A राईट. f ऑफ A ची व्हॅल्यू आहे, हा f ऑफ A ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी बघा ही मायनस आहे, f ऑफ A ची व्हॅल्यू, f ऑफ A म्हणजे हे आहे राईट. ही व्हॅल्यू आपण अलीकडची व्हॅल्यू लिहिलो. ठीक आहे, ती व्हॅल्यू नाही, ही व्हॅल्यू आहे राईट. एक मिनिट, त्याला आपण इरेज करू. बघा A ची व्हॅल्यू काय घ्यायची, A ची व्हॅल्यू आहे 1.3846
राईट. त्यानंतर एफ ऑफ बी ची व्हॅल्यू, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू कोणती घ्यायची, ही 8 घ्यायची, मायनस साइन जसे असतं तसं. आणि बी ची व्हॅल्यू आहे 2 आणि बी ची व्हॅल्यू आहे 2. मग एफ ऑफ ए ची व्हॅल्यू कोणती घ्यायची, ही घ्यायची, मायनस 1.5113. ठीक आहे, अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू आहे 8, हा मायनस फॉर्म्युल्यामधला. ठीक आहे, आणि एफ ऑफ ए ची व्हॅल्यू मायनस आहे, मायनस 1.5113. ठीक आहे, आता हे कॅल्सी मध्ये व्यवस्थित कॅल्क्युलेट करा आणि मला आन्सर सांगा. ठीक आहे, हा चला तुमची व्हॅल्यू काय आली बघा. हे कॅल्सी मध्ये व्यवस्थित व्हॅल्यू टाकायच्या आणि आन्सर आलं का सांगा मला. जे काही तुमचं आन्सर मिळणार आहे, सी इक्वल्स टू जे आन्सर मिळणार आहे ते आन्सर कशामध्ये पुट करायचं रे, इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. ठीक आहे, इक्वेशन 1 ह्या ठिकाणी आहे. जे काही आन्सर मिळेल तुम्हाला ते इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं. इक्वेशन 1 मध्ये ठेवलं मग आपल्याला आन्सर मिळेल. त्याचं आन्सर मिळाल्यानंतर त्या आन्सर वरनं आपली ही डायग्राम चेंज करायची. ठीक आहे, आता या डायग्राम कडे बघून आपल्याला डायग्राम चेंज करायची आहे. ठीक आहे, तर आता मायनस आन्सर मिळाला असेल तुम्हाला, म्हणजे मायनसची स्टेप काय होते, हे चेंज होते, हे ऍज इट इज राहते. ठीक आहे, ऍज इट इज राहते. मग तुम्हाला त्या डायग्राम ड्रॉ केला, मग सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. डायग्राम ड्रॉ केलं की मग थर्ड इटरेशन घ्यायचं. थर्ड इटरेशन मध्ये काय लिहायचं, ए ची व्हॅल्यू म्हणजे ह्या ठिकाणची असते, बी ची व्हॅल्यू म्हणजे ह्या ठिकाणची असते. अशी प्रोसेस रिपीट करायची. ठीक आहे, बघा तुमचं आन्सर काय आलं सांगा मला. बघा आन्सर आला असेल तुमचं सी इक्वल्स टू 1.4823 आलं. राईट, 1.4823 आलं का सगळ्यांचं. राईट, मग काय करायचं, एक्स इक्वल्स टू हे आन्सर जे मिळाले ते इक्वेशन 1 मध्ये पुट करा. ठीक आहे, एक्सच्या ठिकाणी करायचं आहे. मग एफ ऑफ एक्स म्हणजे हे इक्वल्स टू एक्स क्यूब म्हणजे 1.4823 चा क्यूब प्लस 2 एक्स म्हणजे 1.4823 एक्स चा स्क्वेअर आहे, म्हणून ह्या ठिकाणी सुद्धा आपण सुद्धा काय केलेलं आहे, स्क्वेअर केलेलं आहे, -8. ठीक आहे, हे कॅल्सी मध्ये तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट करा. मी सुद्धा कॅल्सी वरती केलेला आहे. माझा आन्सर -0.3486 आलेला आहे. तुमचं पण आलंय का एकदा क्रॉस चेक करा. ठीक आहे, हे आन्सर आलं, मग डायग्राम चेंज करायची. डायग्राम आता मायनस व्हॅल्यू आल्यामुळं मायनसची डायग्राम चेंज कर. याच्या अगोदरच्या डायग्राम कडे बघा याच्या अगोदरची डायग्राम जी आहे ती हे होती आपली, कुठं आहे, या ठिकाणी आहे. राईट, मायनस आलं म्हणल्यामुळं हे चेंज होईल, हे जसेच तसं राहील. 2f(8) सेम राहील. राईट, 2f(8) सेम आहे. ठीक आहे, बघा इथं 2f(8) सेम आहे. फक्त इथं ह्या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय घेतलं, 1.4823 घेतला. मग f(1.4823) ची व्हॅल्यू काय आली, -0.3486 आली. ठीक आहे, मग याच्यावरनं आता या डायग्राम वरनं आपल्याला काय कळतंय, द रूट लाईज बिटवीन, या दोघांमध्ये रूट आहे. राईट, या दोघांमध्ये रूट आहे. मग काय करायचं, आता या डायग्राम वरनं ए ची व्हॅल्यू काय आहे, 1.4823. ठीक आहे, मग एफ ऑफ ए म्हणजे किती रे, ए म्हणजेच 1.4823. मग याची व्हॅल्यू आपण जस्ट आता कॅल्क्युलेट केलेली आहे, -0.3486. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू 2. ठीक आहे, मग एफ ऑफ बी म्हणजे किती, 2, एफ ऑफ 2 म्हणजे 8. ठीक आहे, मग आपल्याला आता थर्ड इटरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. राईट, थर्ड इटरेशन कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, बघा इथं आता हे थर्ड इटरेशन आहे. राईट, थर्ड इटरेशन. ठीक आहे, मग सी इक्वल्स टू ह्या फॉर्म्युल्याच्या अगोदर काय लिहा, बाय युझिंग रेग्युलर फॉल्सी मेथड. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे, सी इक्वल्स टू a इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे, इथं ए घेतला तर इथं एफ ऑफ बी येते, इथं बी घेतला तर एफ ऑफ ए येते, आणि डिनॉमिनेटर मध्ये एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे, डिनॉमिनेटर मधलं लक्षात ठेवा, हे तुम्हाला न्यूमरेटर लक्षात राहून जाईल. राईट, मग त्याच्या अकॉर्डिंग व्हॅल्यू पुट केलं. ए ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी ठेवलं, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे, 8 आहे, ह्या ठिकाणी ठेवलं.
राईट मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे 2 या ठिकाणी ठेवलं. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे मायनस 0.3486 ठेवलं. मग एफ ऑफ आता हा डिनॉमिनेटर मध्ये एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे 8 आहे राईट मायनस एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे मायनस 0.3486. हे कॅल्सी वरती कॅल्क्युलेशन करा. सी इक्वल्स टू 1.5039 हे मिळेल तुम्हाला. मग आपण लास्टला काय लिहू शकतो द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन इज 1.5039. ठीक आहे हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. तर अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.